पुण्यात गुन्हेगारी वाढतीये की गुन्ह्यात पुणे वाढतंय हा सध्या प्रश्न असा निर्माण होतोय. कारण आपण रोज माध्यमांवरती आणि समाज माध्यमांवरती वेगवेगळ्या प्रकारच्या घटना बघत असतो. लैंगिक अत्याचार असो किंवा गाडी तोडफोडीचे असो, असे अनेक प्रकार घडतात. तर असा प्रश्न निर्माण होतो की पुणे नक्की बिघडलं कुठे? यावरती सखोल चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत NDTV मराठीवरती आत्ता जोडले गेलेले आहेत सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र भामरे सर. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे NDTV मराठीमध्ये. जसं मी मगाशी उल्लेख केला या गोष्टीचा की पुणे नेमकं बिघडलं कुठे? आपण रोज वेगवेगळ्या घटना बघतो. बलात्काराच्या असू दे, लैंगिक अत्याचार असू दे, लहान मुलींचं अपहरण असू दे. तर या सगळ्या ज्या घटना घडतायत तर नक्की पुणे बिघडलं कुठे? काय असतं की औद्योगिकीकरण जसं होतंय पुण्याचं, आणि आता आजूबाजूला आपण जर बघितलं तर मराठवाडा असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, रोजगाराच्या संधी जशा कमी व्हायला लागतात तशी सगळी लोक पुण्याकडे यायला लागली. आणि एखादं शहर नेमकं एखाद दुसऱ्या दिशेला वाढत. पण तुम्ही जर पुण्याचं बघितलं तर पुणे ते 8ही दिशांना वाढते. अशी कुठली दिशाच नाही की जे पुणे वाढत नाही. आणि याचा जसा फायदा होतो, औद्योगिकीकरण म्हणा, विस्तारीकरण म्हणा, तर त्याचा तोटाही आपल्याला होतो. की येणारा पूर्वी पुण्यापुरतं मर्यादित लोक एकमेकांना ओळखत होती, कंट्रोलमध्ये होतं. आता इतकं अनकंट्रोल्ड वाढलंय, कोणी कोणाला ओळखत नाही, कोण कुठून आलाय, काय आलाय. बऱ्याच लोकांना रोजगाराची संधी नाहीये, ते तसेच फिरतायत, रिकामे फिरतायत. ऑलरेडी लोकांना नोकऱ्या नाहीये. ऑलरेडी पुण्याच्या आजूबाजूचा जो भाग आहे तो नेहमीच चर्चेत राहिला आहे, मुळशी वगैरे हा भाग, किंवा इकडे तुमचा देहू रोड वगैरे हा भाग, इकडे तुमच्या म्हणजे भारतीय विद्यापीठाच्या जवळचा नऱ्याचा भाग, जिकडे ज्याला आपण म्हणतो की क्रिमिनल टोळ्या जास्त अस्तित्वात आहेत आणि कार्यरत आहेत. अशा प्रकारे वाढत आहेत आणि गुन्हेगारीचं वाढतं अट्रॅक्शन याला कारणीभूत ठरतंय असं मला वाटतंय. खरं तर माझा प्रश्न असा आहे की पुण्यातल्या ज्या काही मुख्य घटना आहेत ज्याच्यामुळे पुणेच नाही तर अख्खं राज्य हादरून गेलं होतं, त्यावरती खरं तर सखोल चर्चा केली गेली पाहिजे. कारण त्यातले बरेचसे काही अशा बाबी आहेत की ज्यावरती सामान्य लोकांना सुद्धा प्रश्न आहेत. तर सगळ्यात पहिला जर बोबदेव घाट प्रकरण आपण घेतलं तर तिकडे एका महिलेवरती 3 ते 4 वेळेस बलात्कार होतो आणि कुठे ना कुठेतरी ते गँगरेप पण म्हणलं जातं. असा हा प्रकार घडतो. तिथे हाकेच्या अंतरावरतीच पोलीस सुरक्षा केंद्र होतं. मग असं असतानाही देखील अशी ही एवढी मोठी घटना पुण्यासारख्या शहरात घडली. ते पण फार असा उशीर झालेला नव्हता. 10:30-11ची वेळ होती. ऍक्च्युअली ती जरी 10:30-11ची वेळ होती तरी तो भाग सगळा ज्याला म्हणतात आयसोलेटेड भाग होता, अंधार होता. तिकडे निर्मनुष्य भाग असल्यामुळे कोणी जात येत नव्हतं. त्याच्यामुळे पोलीस चौकी जवळ आहे की नाही हे काही कोणी साधारणतः बघितलं. ही मुलं जी होती, म्हणजे तो मुलगा आणि ती मुलगी, दोघं प्रियकर प्रेयसी होते, ते की अंधारात गेले आणि त्याच्या पाठोपाठ ते लोक गेले. म्हणजे नक्की ते कुठे गेले, जवळ पोलीस चौकी आहे की नाही हे आरोपींना काही माहीत नव्हतं. आणि तशा परिस्थितीत त्यांनी तो जो घृणास्पद प्रकार आहे ज्याला म्हणता येईल, खूपच म्हणजे ज्याला काही शब्दच नाही, इतका घृणास्पद प्रकार तो झालाय. त्याचं कारण हे आहे की आता यापूर्वी अनेक बलात्काराच्या घटना घडतात. काही एकच पोलीस एकटेच जबाबदारी असं नाही होत, त्याला अनेक वेळा माध्यम जबाबदार असतात. तुमची जे बघणार, आता जसं ज्याला म्हणता येईल की रेपच्या बाबतीत तर मी असं म्हणेन की आता इंटरनेट, प्रत्येक मोबाईलला जवळजवळ इंटरनेट आहे. आणि हा इंटरनेट तुम्ही 7वी आणि 8वीच्या मुलीला इंटरनेट उपलब्ध करून देत आहेत. त्याच्यावर पॉर्न दिसतंय, त्या पॉर्न बघून त्या उत्तेजित होणं, परत दारू मुबलक मिळत असते, दारू मिळणं, या सगळ्या प्रकारांमुळे. आणि पुढे या चालले जे केसेस असतात, या केसेस प्रत्येकच केस तुमच्या कोर्टामध्ये फास्ट ट्रॅकवर चालेल असं काही नसतं. त्याच्यामध्ये आरोपी कधी कधी 2-2 वर्ष शिक्षा लागत नाही, शिक्षा लागली तर पुढे फाशी होत नाही. या सगळ्यांचा एकंदरीत परिणाम गुन्हेगारांवर होतो. आणि काय करणार आहे कोण आपलं, या एका मनस्थितीतनं त्यांची ही धाडसीपणा वाढतो आणि या धाडसीपणातनं ही अशी क्राईम घडत असतो. तसंच की आता पुणे पोलीस बऱ्याचदा नाही वारंवार ही ग्वाही देतात की रात्रीचा गस्त वाढवलाय आणि तुम्ही ग्राउंड झिरो पोलिसिंगसाठी ओळखले जात होते तुमच्या काळामध्ये. तर जेव्हा ही ग्वाही वारंवार देण्यात येत होती तरी सुद्धा बोबदेव घाट प्रकरण असू दे किंवा स्वारगेट प्रकरण असू दे, या 2 मोठ्या घटना घडल्या आणि तेव्हा पोलीस गस्त त्यासाठी वेगवेगळे पथकं देखील नेमण्यात आले. दामिनी पथक असू दे किंवा इतर काही पथकं असू दे, यासाठी नेमण्यात आले. तरी पण स्वारगेट प्रकरणातलं बघितलं तर 100 मीटरवरती स्वारगेट पोलीस स्टेशन होतं, तर डावीकडनं 100 मीटरवरती सुरक्षा रक्षक केंद्र होतं.
तर तरी पण तिकडे एवढ्या गजबजीच्या ह्याच्यामध्ये कोणाला कसं ते दिसलं पण नाही, आणि पोलीस ही ग्वाही देतात की गस्त घालतोय आम्ही, वाढवलेलं आहे गस्त, तरी पण अशा घटना घडतात. बरोबर आहे. रात्रीची गस्त थोडी, मला असं वाटतं की तुम्ही आता बघितलं तर रात्री साधारणतः गस्त पोलिसांची असते, परंतु ती गस्त कमी पडायला लागली असं मला वाटतंय. आणि दुसरी गोष्ट, रात्री हॉटेल्स वगैरे उघडे असतात. आता बऱ्याच ठिकाणी, बऱ्याच चौकांमध्ये, उदाहरणार्थ स्टॉप बघितला, स्टेशन बघितलं, इतर अनेक कोंढवा बघितलं, तुम्ही बघितलं रात्रभर हॉटेल्स चालू असतात. आणि ही हॉटेल्स चालू असलेली गुन्हेगारांना शेल्टर घेण्यासाठी खूप उपयोगी असतं. आणि क्राईम जो घडत असतो, तो क्राईम घडत असताना एका छोट्या गोष्टीमुळेच क्राईम घडतो असं नाही होत. तर गुन्हेगारांच्या अनेक छोट्या छोट्या गोष्टी असतात, ज्याला पेटी क्राईम्स म्हणतो. त्या पेटी क्राईम्स ज्या आहेत, त्या पेटी क्राईम्समधनं गुन्हेगाराची मानसिकता वाढते. उदाहरणार्थ पेटी क्राईम्स म्हणजे अशी बघा की 4 मुलं गुंडासारखी फुटपाथवरनं मोटरसायकल चालवत ओरडत चालली. घटनांमध्ये पण भरपूर एक्झॅक्टली. नंतर गुन्हेगारांचे फ्लेक्स लागत आहेत त्यांच्या वाढदिवसांचे वगैरे. आमच्या काळात असे फ्लेक्स वगैरे आम्ही लावू देत नव्हतो, आणि लावले की तात्काळ उतरून फाडून टाकतो, आणि फ्लेक्सवर ज्यांची नाव आहेत शुभेच्छुक म्हणून किंवा बाकीचे, त्यांना आणून आम्ही पोलिसी कार्यक्रम आम्ही त्यांचा करत होतो. थोडंसं तिथे आपण काहीतरी कमी पडतोय. आणि या छोट्या छोट्या क्राईममध्ये कोणीतरी कोणाला तरी हातगाडीवाल्याला दम दिला, कोणीतरी एखाद्या छोट्या धंदेवाल्याला पैसे दिले नाही, हॉटेलवाल्याला पैसे दिले नाही, या तक्रारी दाखल व्हायला पाहिजेत, आणि या तक्रारींवर कंप्लेंट व्हायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला असं वाटतं की पोलिसांची एक पायी पेट्रोलिंग असायला पाहिजे. जे गजबजलेले एरिया आहेत, जे काय म्हणता येईल त्याला, जिथे क्राईम, जिथे किंवा गुन्हेगारांचा जास्त सुळसुळाट आहे, गुन्हेगार जास्त वापरतात, असे प्रत्येक ठिकाणी पॉकेट्स असतात. आता तुम्ही अलीकडे बघितलं तर नवीन एक ट्रेंड दिसतो की पुण्यात मेट्रो चालू झाली. आणि मेट्रो चालू झाली तर मेट्रोच्या ज्या ठिकाणी आता मेट्रोच्या बहुतेक यांना पार्किंग नाहीये, तर मेट्रो स्टेशनच्या बाहेर गाड्या अशाच पार्क होतात. आणि तिथे तुम्ही जर बघितलं तर नेहमीच एक 10-20 जणांची टोळकी तिथे असते. आणि ह्याचं ही टोळकी जर नाही तिथनं काढली गेली तर ही टोळकीच पुढे उद्या त्यांचं तिथल्या त्या एरियाचे गुन्हेगार होतील, गुंड होतील. कधी कधी ते म्हणजे ज्याला म्हणता येईल की पे अँड पार्क सारखं त्यांचे स्वयंघोषित पे अँड पार्क चालू करतात. तर अशा ठिकाणी छोट्या छोट्या गोष्टींना आळा घातला, रात्री फिरणाऱ्यांना आळा घातला, कुठे कॉलेजेस असतील, मुलींच्या शाळा असतील, हॉस्टेल्स असतील, त्या ठिकाणी जर थोडी पेट्रोलिंग ठेवली, त्या ठिकाणी आळा घातला, थोडंसं त्यांना हटकलं, आणून कारवाई केली. कारवाई म्हणजे काय अगदी सिरियसच करायला पाहिजे असं नाहीये, पण ज्याला झिरोईंग म्हणता येईल क्राईमचं, छोटी छोटी गोष्ट पण टॉलरेट नाही करायची. सर, ह्याला धरून एक प्रश्न होता. खरं तर एक सामान्य नागरिक आहेत, त्यांनी खूप आधी एक स्टिंग ऑपरेशन म्हणू शकतो आपण, स्टिंग ऑपरेशन त्यांनी केलं होतं. पुण्यातल्या जे सगळ्यात जास्त वर्दळीचे जे स्थळं आहेत, आपलं दगडूशेठ गणपती मंदिर झालं, पुणे रेल्वे स्थानक झालं, किंवा वेगवेगळे स्थानकं झाले, तिकडे ते एक लायसन्स्ड गन घेऊन गेलेले होते. आणि तेव्हा जेव्हा त्यांनी एंटर केलं, त्या प्रवेश घेतला त्या वेगवेगळ्या ठिकाणांवरती, कुठेही ते जे मेटल डिटेक्टर आहे ते वाजलं नाही. तर अशा वेळेस जिकडे सगळ्यात जास्त वर्दळीचं हे ठिकाण आहे, तिकडे जर पोलीस नीट काळजी घेत नसतील तर सामान्य नागरिकांनी कोणाकडे बघायचं? आता त्या मेटल डिटेक्टर मधनं अगदी तुम्ही तुमच्या म्हणजे शर्टला कुठे झीप असेल, पॅन्टला झीप असेल, तरी ते मेटल डिटेक्टर वाजतं. येणारा व्हॉल्यूम इतका मोठ्या प्रमाणात असतो. तुम्ही दगडूशेठ हलवाई घ्या किंवा अजून इतर हे घ्या की गणपती घ्या, त्या ठिकाणी येणारा व्हॉल्यूम एवढा मोठा असतो की त्या व्हॉल्यूम मध्ये प्रत्येक माणसाला इतकं तपासलं जाणं हे काही शक्य नसतं. त्याच्यामध्ये आता नेमके त्या ठिकाणी कोण असेल, नेमकं त्या पोलिसाची ड्युटी असेल, त्याने नेमकं ते बघितलेलं नाहीये. आणि कसं ट्रायल 90 ठिकाणी चांगलं झालंय, 10 ठिकाणी चांगलं नाही झालंय पोलिसांचं काम, तर साहजिकच मग पोलिसांची एक बदनामी होते. आणि सगळे जणांमध्ये 100%च पोलीस काम करत नाही असं होतं. असं नाही होत, पोलीस काम करतातच, ते पण काही ठिकाणी काम करत नसतीलही. त्यात वरिष्ठांनी त्यांच्याकडनं कामं करून घ्यावीत, एवढंच ते आहे. आणि एक मागच्या वर्षापासून एक ट्रेंड आलेला आहे की मोक्यातले गुन्हेगार असू दे किंवा इतर कुठले गुन्हेगार असू देत, तर त्यांना पकडलं, एस्पेशली आपण जेव्हा बघतो की जे तोडफोडीतले गुन्हेगार असतील तर त्यांची त्याच परिसरात जिकडे त्यांनी गुन्हा केलेला आहे तिकडे दिंड काढायची. तर हे खरंच त्यांच्या गुन्हेगारी प्रवृत्तीला कमी करू शकतं का? किंवा जे त्यांच्यातली एक प्रवृत्ती आहे की मी दहशत पसरवण्यासाठी हे करतोय, तर हे खरंच त्याच्यावरती फायदेशीर आहे? नक्कीच फायदेशीर आहे. काय असतं, त्या एरियामध्ये त्या गुन्हेगाराचा खूप वचक असतो. म्हणजे सगळ्या लोकांना असं वाटत असतं की यांचं कोणीच काही करून घेणार नाही. मग त्याची जर मिरवणूक काढली, तिथे पोलिसांनी बेड्या घालून मिरवणूक काढली, काढण्या लावल्या किंवा त्याला क्रिमिनल सारखं फिरवलं, तर सगळ्यांना वाटतं की हा कोण मोठा वाया चाललेला नाहीये, हा साधा गुन्हेगार आहे, याचं कोणी तक्रार देऊ शकतं. मग अशा प्रकारे फिरवल्यानंतर त्याची दहशत कमी होते. आणि दहशत कमी झाली तर तिच्या विरुद्ध लोक तक्रार द्यायला येतात.
प्रॉब्लेम हा असतो की यांची इतकी दहशत असते या गँगस्टर्सची की लोक तक्रारच द्यायला जात नाहीत. बरोबर. पण त्या उलट आपण जेव्हा बघितलं की एक म्हणजे पुण्यातलाच एक कुख्यात गुंड आहे, त्याचे आपण सोशल मीडियावरती रील्स बघतो. त्याचे जे कार्यकर्ते आहेत किंवा त्याला जे फॉलो करणारे लोक आहेत, एवढं सगळं होऊन सुद्धा पोलिसांनी थोडंसं एक वचक आणण्यासाठी ही जी दिंड काढलेली होती, तिकडे पोलीस आयुक्तालयात सगळ्यांना बोलवलं होतं आणि तिकडनं दिंड ती काढलेली होती. तर तेव्हा त्याच्यानंतर सुद्धा ह्या घटना आपण वारंवार बघितल्या की रील्सवरती, मग ते तलवारीने केक कापताना असू दे किंवा पुण्याचा बादशाह हाच आहे, असं देखील आपल्याला भरपूर रील्स बघायला मिळाले. नाही, असं काय ते करत असं प्रत्येक जण. आता सोशल मीडियाचा वापर दोन्ही बाजूने होतो, कधी चांगला होतो कधी वाईट होतो. तर सोशल मीडियाचा लोक हे वापर करत असतात, पण अशा वापर करत असताना पोलिसांचं लक्ष असायलाच पाहिजे. मला वाटतं काही प्रमाणात पोलिसांचं लक्ष असतंही, पोलीस त्यांना बोलवतातही, पण फार प्रेमाने त्यांची चौकशी नको करायला. त्यांना आणून जरा पोलिसी खाक्या दाखवलंच पाहिजे. काही विचार करायचा नाही बाकी गोष्टींचा, हे होईल ते होईल, काही होत नसतं. लोकही जनताही आपल्या, तुमचं जर इंटेन्शन चांगलं असेल तर माझं तरी पोलीस खात्यातला अनुभव आहे की लोक आपल्या पाठीशी असतात, आपल्याला काही होत नाही. पण गुन्हेगारांना एक सदैव लक्षात असलं पाहिजे की 24 तास आपल्याकडे पोलिसांचं लक्ष आहे. अशा वेळी ते गुन्हेगाराला जरा कचरतात. बरोबर आहे सर. पुण्यात सगळ्यात जास्त चर्चा ज्या घटनेची झाली ती म्हणजे पोर्शे कार अपघात प्रकरण. त्याच्यानंतर पब्स आणि क्लब्स कल्चरवरती सुद्धा थोडासा आळा बसलेला पाहायला मिळाला. पण त्याच्यानंतर ड्रिंक अँड ड्राईव्ह, अल्पवयीन मुलगा ड्रिंक अँड ड्राईव्ह या घटना वारंवार समोर आल्या आणि त्याच्यानंतर त्याचा सिरियसनेस वाढला. पण तुम्ही या घटनेकडे कसं बघता? कारण एक अल्पवयीन मुलगा ज्याला एक मोठी लक्झरी गाडी चालवायची अक्कल आहे, मद्यप्राशन करण्याची अक्कल आहे, पण ज्या प्रकारे त्याला ट्रीट केलं गेलं, म्हणजे त्याला जी शिक्षा सुनावण्यात आली, त्याच्या आईवडिलांनी त्याचे नमुने बदलले ससून रुग्णालयातून, तर तुम्ही या सगळ्याकडे कसं बघता? प्रकरण तर कोणी चांगलं म्हणणार नाही, मी काय कोणीच चांगलं म्हणणार नाही. मुळामध्ये सगळं ते घरातले संस्कार आपले अवलंबून असतात. घरात पालकांनी गाडी द्यावी की नाही द्यावी, एका मुलाजवळ लायसन्स नाहीये त्यात इतक्या स्पीडची गाडी द्यावी की नाही. हाय स्पीड गाडी होती ती. हाय स्पीड गाडी पुण्यात चालवणं मुळातच जो दारू पिलेला नाही त्यालाही धोकेदायक असतं. तर अशा मुलाला द्यावी की नाही हे घरापासून संस्कार होतात. पुढे त्याच्यावर कारवाई होते. राजकीय हस्तक्षेप बघितला आपण त्याच्यात. कोणीतरी येतं राजकीय माणूस, तो मदत करतोय, पोलिसांनाही जातोय आणि रक्ताचे नमुने बदलले जात आहेत. रक्ताचे नमुने बदलले जातात, ते पोलिसांचा इन्व्हॉल्वमेंट तशी काही नाहीये. ती वेगळं आहे, डॉक्टरचं खातं वेगळं आहे, आरोग्य खातं पोलिसांचं वेगळं आहे. परंतु हे रक्त इथपर्यंत ही जर मदत जात असेल तर मग न्याय संपून जातो ना. तुम्ही रक्ताचा नमुनाच बदलला आणि तो माणूस जर ज्याला म्हणता येईल की तो अंडर इन्फ्लुएन्स नाही असं सर्टिफिकेट आलं तर पुढे त्याचं काय होणार आहे? मग अशा प्रकारे झालं. आणि दुसरी गोष्ट अशी की कुठल्याही गुन्हेगाराला एक भीती वाटली पाहिजे की मला गुन्हेगार म्हणूनच ट्रीट होईल. माझं सामाजिक स्टेटस काही असू द्या, माझं आर्थिक स्टेटस काही असू द्या, त्याला सामाजिक दृष्ट्या आपण गुन्हेगारच आहोत. कारण तुम्ही हे जे वाक्य बोलले त्याच्यावरनं मला अजून एक घटना आठवते जी आत्ता नुकतीच शिवजयंती निमित्त झाली, की मी कोणाकडे काम करतो किंवा तुला माहिती आहे का मी कोणाचा नातेवाईक आहे, ह्याच्यावरनं वाद झाला. आणि असं त्यानंतर त्याच्यातून पुढे आलं की एक त्यातला व्यक्ती काम करत होता, तो एक केंद्रीय मंत्र्यांच्या कार्यालयात कामासाठी होता आणि दुसरा व्यक्ती एका गुंडाशी निगडीत होता. तर अशा वेळेस जेव्हा आम्ही कोणासाठी काम करतो किंवा हे जे वचक आहे पोलिसांचं ते कुठेतरी कमी पडतंय का? कारण मी कोणाचं तरी कोणतरी आहे म्हणून माझ्यावरती कारवाई कमी होईल असं कुठेतरी वाटतंय का? हे असं मी याचा नातेवाईक आहे, माझे नातेवाईक हे आहेत, तुम्ही यांच्याशी बोला, हे आमच्या काळातही होत नव्हतं असं नाहीये. त्याही वेळेला कोणीतरी असायचं की मी साहेब माहिती का, मला ओळखता का? पण हस्तक्षेप असला, तुम्ही इथे त्याला इंटरटेनच नाही केलं. समोरच्या समजा एखाद्या लिडरने फोन केला, तुम्ही सांगितलं नाही साहेब याच्यात काय मी करू शकणार नाही, गुन्हा केलाय त्याने, तर काय त्याची लिमिट असते, तो तुम्हाला बघतो की तुम्ही किती पाण्यात आहात. त्याच्या एकदा लक्षात आलं की हे काही आपल्याला मदत करत नाही आहे, ते कायद्याने करतायत. त्यासाठी फर्म राहणं, कायद्याचा दरारा निर्माण करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्यासोबतच सर सगळ्यात महत्वाचा आणि मोठा मुद्दा आता आहे की पुण्यातले ड्रग्ज. पुण्यातले जर आपण बघितलं, जर वेगवेगळ्या ठिकाणून ड्रग्ज पेनिट्रेट झालेत अक्षरशः पुण्यामध्ये. जर ड्रग पेडलर्स असू दे किंवा वेगवेगळे जे ड्रग्ज विकत घेतात, वेगवेगळे युवकच म्हणले तरी चालेल, जे विकत घेतात त्यांना जर कळू शकतं की कुठे ड्रग्ज उपलब्ध आहेत तर पोलिसांना का नाही? ललित पाटील ड्रग केस
त्याच्या अगोदर जे जवळपास 1800 किलो ड्रग्ज सापडले, हे एकंदरीतच पुण्यासारख्या शहरामध्ये 1800 किलो ड्रग्ज सापडणं म्हणजे एक प्रकार पुणे शहरात ते ड्रग्ज पेनिट्रेट झालेत, हे पोलिसांना कळू शकत नाही का? बरोबर आहे. आता मी मगाशी म्हटल्याप्रमाणे हा अत्यंत भयानकच गुन्हा आहे, कारण ड्रग्ज पासून कोणाचीच मुक्तता नाही, कोणाच्याच मुलांची नाहीये की यांची मुलं बिघडणार नाही, त्यांची मुलं बिघडणार नाही. आपण समाजच सगळा बिघडवतोय. तर अशा वेळी थोडंसं लक्ष द्यायला हवं. कदाचित अंमली पदार्थ जे खातं आहे पोलिसांचं, त्याच्यामध्ये दुसरं पण एक सरकारचं अबकारी कर खातं आहे, त्यांची पण ती जबाबदारी असते. सर बऱ्याच वेळा काय होतं, सगळं खापर पोलिसांवरच फोडलं जातं. म्हणजे पोलिसांची मी काही बाजू मांडत नाहीये, पण दुसरी पण डिपार्टमेंट्स आहे ना, एक अबकारी खातं आहे, एक्साईज डिपार्टमेंट ज्याला म्हणतो, त्यांनी पण कारवाया करावं. त्यांच्याही कारवाया काही दिसत नाहीत. दुसरी गोष्ट, पुण्यासारख्या ठिकाणी हा एज्युकेशनल हब आहे. पुणे एज्युकेशनल हब असल्यामुळे तरुणांची संख्या खूप आहे. मग नॅचरली तरुण जे येतात ते तरुणांकडे ड्रग्सकडे आकर्षित होण्याचं प्रमाण जास्त आहे. आणि पबमध्ये जाणं आणि ड्रग्स हे ज्याला म्हणता येईल की हे एकमेकांशी निगडीत गोष्टी आहेत. ड्रग्ज वाढले म्हणजे पब वाढतात, पब वाढलेले असल्यामुळे ड्रग्ज वाढतात. तर अशा वेळी लक्ष देणं भाग आहे. आणि शक्यतो माझ्या तरी पाहण्यात असं पब मध्ये वगैरे ड्रग्स कुठे मिळत नाहीत, ते ड्रग वेगवेगळ्या ठिकाणी मिळतात. एक्झॅक्टली, मी तेच म्हणून की जर पेडलर्सला किंवा मग जे वेगवेगळे युवक जिकडनं कुठून येतात त्यांना जर कळू शकतं की ड्रग्स कुठे उपलब्ध आहेत, तर पोलीस खात्याला तर नक्कीच तेवढं त्यांचे जे सूत्र आहेत त्यांच्याकडनं तर कळतच असेल की इकडे विकल्या जातात, सहजासहजी विकल्या जातात ड्रग्स. तसं कारवाया करतातच. आता तुम्ही बघितलं ललित पाटीलच्या आधी मेफेड्रॉनच्या वगैरे मोठमोठ्या केसेस झाल्या, परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रग्ज इथे येत आहेत म्हणजे तिथे ड्रग विकले जातात हे साधारणतः आपल्याला दिसतं. परंतु ते होतंय कसं की कारवाया अपुऱ्या पडत आहेत. कारवाया होत नाही असं नाहीये, कारवाया अपुऱ्या पडतात. खरं तर कायद्यामध्ये खूप कठोर शिक्षा आहे, त्याला मिनिमम 10 वर्ष आणि 1 लाख रुपये दंड एवढी शिक्षा आहे त्या अंमली पदार्थांच्या. म्हणजे ज्याला पेडलर्स असतील, विक्री करणारे असतील, वाहतूक करणारे असतील, तर अशा वेळी त्यांना त्यांच्या नेटवर्क स्ट्रॉंग करून त्यांना पकडणं, त्यांच्यावर सर्व्हेलन्स ठेवणं, मागचे जे गुन्हेगार असतात. आणि ऍक्च्युअल हे नेटवर्क कधीच नष्ट होत नाही. अंमली पदार्थ नेटवर्क हे टेररिस्ट लोकांच्या नेटवर्क सारखं असतं, ते स्लीपर सेलमध्ये कन्वर्ट होतं. म्हणजे समजा आता जरी ड्रग्ज पुण्यातले बंद आले अचानक, तरी हे काही कुठे गायब होत नाही. लोक ज्या क्षणी त्यांना फेवरेबल कंडिशन मिळते, कधीतरी कुठेतरी कुठला तरी अधिकारी ऍडजस्ट होतो, सरकारी अधिकारी ऍडजस्ट होतात, आता डॉक्टर ऍडजस्ट झाला, पोलीसवाला ऍडजस्ट झाला हॉस्पिटलमध्ये ललित पाटीलला. मग अशा फेवरेबल कंडिशन निर्माण झाल्या की सगळे स्लीपर सेलचे सगळे जागृत होतात आणि परत हे यांची सिस्टीम चालू होते. मग ड्रग आणणं, विकणं, आणणारे वेगळे असतात, विकणारे वेगळे असतात, तयार करणारे वेगळे असतात, वेगवेगळे असतात, ते एकमेकांशी कनेक्टेड असतात आणि ते कधीच एकमेकांशी होत नाही. म्हणजे ह्युमन ट्रॅफिकिंग नंतर जर सगळ्यात मोठा कुठला धंदा असेल किंवा एक दोन्ही धंदे तेवढेच आहेत, हे विश्वव्यापी धंदे आहेत आणि याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात इन्व्हॉल्वमेंट आहे आणि पैसाही प्रचंड प्रमाणात मिळतो. त्याच्यामुळे 4दा पकडले गेले आणि एक जरी कन्साइनमेंट त्यांची सक्सेसफुल झाली तरी मग ते त्यांना तेवढे पैसे मिळतात, त्यांचा लॉस भरून निघतो. त्या दृष्टीने मग त्या कारवाया करायला पाहिजे. सगळ्यांनी गव्हर्नमेंटचे जेवढे डिपार्टमेंट्स आहेत या संदर्भातले, त्या सगळ्या डिपार्टमेंटने एकत्र येणं आणि कारवाया करणं हे यासाठी अभिप्रेत आहे. आणि नक्कीच कारवाया थोड्याशा दुर्लक्षित झाल्या होत्या असं मी म्हणेन. आता ड्रग्सचा विषय निघाला म्हणल्यावर ललित पाटील ड्रग केस, पुण्यातली जी ड्रग्सच्या संदर्भातली सगळ्यात मोठी खरं तर ही केस होती. तर तेव्हा जेव्हा ससून रुग्णालयात त्याची वैद्यकीय तपासणी होत होती, चाचणी होत होती, पोलीस बंदोबस्त असतानाही देखील तो तिकडनं पळून गेला. त्यानंतर त्याच्या मैत्रिणीला भेटला, ते पण पंचतारीख एका हॉटेलमध्ये तो राहिला तिकडे. मग पोलीस बंदोबस्त असतानाही देखील तो पळून गेला. मग हे पोलीस प्रशासनाचं कुठेतरी फेल्युअर आहे का? फेल्युअरच म्हणायला लागेल, कारण कसं आहे, सगळेच पोलीस असं नसतात. नेमके दुर्दैवाने त्या ठिकाणी त्यावेळी तो तिथे होता. याला अनेक गोष्टी करता येतील. या आता समजा ललित पाटलाचीच केस म्हटली तर साधारणतः त्याला जे बंदोबस्त ड्युटीला पोलीस आहेत ते कंटिन्युअस ते ठेवायला नको, ते दर 3 दिवसांनी बदलायला पाहिजेत. कारण का त्यांचं सॅटेलाइट होऊन जातं गुन्हेगारांचं. तो त्याला प्रलोभन देतो, त्याच्याशी तो म्हणजे अगदी त्याला वाटतं की हा काही पळून जाणार नाही, हा खूप चांगला वागतोय, विश्वासातला आहे. यासाठी त्यांच्यासाठी सीसीटीव्ही ठेवणं, त्यांना सतत चेक करणं आणि मुख्य म्हणजे एकच टीम सतत ठेवणं हे फार धोकेदायक असतं. मला वाटतं त्यावेळी तिथे तसंच घडलं. ती पोलीस टीमही तशीच होती, त्याच्यामुळे त्या ललित पाटलाच्या त्या कनेक्शनमध्ये आले ते आणि ते झालं नक्कीच. म्हणून काय सगळेच पोलीस तसं नाही आहेत. दुर्दैवाने
ते पोलीस त्यांच्या आमिषाला बळी पडलेत हे मी नक्की म्हणेन. सर, मी जसं मगाशी उल्लेख केला की तुम्ही ग्राउंड झिरो पोलिसिंगसाठी ओळखले जात होता. आता स्वारगेट प्रकरणातला आरोपी असू दे किंवा ललित पाटील असू दे, तर यांच्यापर्यंत पोहोचायला जेव्हा आपण ग्राउंड पोलिसिंग करतो तेव्हा आपले सूत्र जास्त असतात, आपलं नेटवर्क जास्त असतं. मग जेव्हा हे जे 2 आरोपी आहेत ज्यांना पकडायला बऱ्यापैकी वेळ लागला, तर मग इथे कुठेतरी पुणे पोलिसांचं ग्राउंड पोलिसिंग कमी पडतंय का? आजकाल जे काय झालंय, आता पूर्वी जे आमचं जे इन्व्हेस्टिगेशन असायचं किंवा पोलिसिंग असायचं हे खबऱ्यांच्या मार्फत असायचं. खबऱ्यांचं नेटवर्क स्ट्रॉंग असायचं. याला म्हणतात ह्युमन इंटेलिजन्स आमच्याकडे जास्त असायचं. त्या ह्युमन इंटेलिजन्स मधून आम्हाला बातम्या वगैरे मिळत असत. गुन्हा घडल्यावर मिळायच्या, गुन्हा व्हायच्या आधी मिळत होत्या. आता इलेक्ट्रॉनिक्स फुटप्रिंटच्या आधारे सगळं इन्व्हेस्टिगेशन चाललेलं असतं. म्हणजे मग ते मोबाईलचं असेल, कुठे CCTV असतील, बाकीचे गॅझेट्स असतील इलेक्ट्रॉनिक, या गॅझेटमधनं डिटेक्शन होत असतं. त्यावेळी थोडंसं ह्युमन इंटेलिजन्सकडे पोलिसांचं दुर्लक्ष झालंय असं नक्कीच वाटतं मला. त्याचं कारण आहे त्या लोकांना जे खबरे असतात त्यांना ट्रीट फार वेगळं करायला लागतं. त्यांच्याशी त्यांनाही विश्वास वाटायला लागतो. संबंधित ज्या अधिकाऱ्याला ते बातम्या देतात, हा अधिकारी या बातमीचं सोनं करेल हे त्याला नक्कीच वाटतं. परत त्या सोर्सचं किंवा त्या खबऱ्याचं नाव गुप्त ठेवणे, त्याला कुठेही बाहेर डिक्लेअर नव्हतं, कारण त्याची जीवाशी म्हणजे बेतू शकतं त्याच्या. तर अशा वेळी ते केलं गेलं असतं. म्हणजे त्याला काही प्रमाणात पैसे द्यायला लागतात आरोपींना. गुन्हा डिटेक्ट केला एक त्याला म्हणता येईल एक उत्तेजना म्हणून एक पैसे द्यायला लागतात. तर अशा प्रकारे दिलं गेलं तरच नेटवर्क आपल्याकडे येतं. आणि अशा प्रकारचं ह्युमन नेटवर्क किंवा ज्याला खबरे म्हणतात, खबऱ्यांचं प्रमाण कमी झालं हे नक्कीच नाही म्हणेन. आता गुन्हेगारीचा विषय निघाला म्हणून एक कुतूहल म्हणून मुंबईतलं जे एक प्रकरण आहे अक्षय शिंदे एन्काउंटर, तर जेव्हा तो एन्काउंटर झाला तेव्हा असं खरंच शक्य आहे का की एखादा बेड्या असलेला सामान्य माणूस ज्याला माहिती नाहीये की गन कशी लोड करतात, होल्स्टरमधनं काढून ती लोड करून आणि पोलिसांवरती ती फायर करून आणि मग त्याच्यावरती ॲज अ ॲक्शन टू अ रिॲक्शन आपण ज्याला म्हणतो, ते खरंच शक्य होतं का अक्षय शिंदेच्या केसमध्ये? अक्षय शिंदेच्या केसमध्ये असं म्हणता येईल की पहिली गोष्ट जे पोलीस खात्यात एक नियम असतो की रिकामी बंदूक कधीच ठेवत नाही कोणी जवळ. ती लोडच करून ठेवायला लागते. पर्टिक्युलरली पिस्टल जे छोटे वेपन्स आहेत हे जे अधिकारी वापरतात ते लोडच असतात. म्हणजे पिस्टल असू द्या, रिव्हॉल्वर असू द्या. त्याच्यामुळे इथे ते परत लोड करणं किंवा त्याला काढून गोळ्या भरणं याच्यापेक्षा ती रेडीमेडच गोळ्यांची होती. आणि गुन्हेगारांची मानसिकता काय असते हे आपल्याला काही सांगता येत. कदाचित ते इतकं बहुचर्चित प्रकरण होतं. त्या बहुचर्चित प्रकरणामध्ये कदाचित त्या गुन्हेगारावर एखादा असं मानसिकदृष्ट्या एवढं प्रेशर येऊन त्याला फ्रस्ट्रेशन येऊ शकतं, तो थोडा डिप्रेशनमध्ये जाऊ शकतो, त्याला नक्की काय करावं काही कळत नाही. अशा वेळी मारायचंच आहे आपल्याला, असंही फाशी होणारच आहे. तर काही दुसरं काही करता येऊन फेमस व्हावं वगैरे असंही वाटतं गुन्हेगारांना. आणि त्याच्यातनं तो कदाचित प्रकार घडला असावा. नक्की काय घडलाय हे काही आपल्याला आत्ता सांगता येणार नाही. आणि त्याची चौकशी मला वाटतं त्याचे एक चौकशी आयोग पण नेमलेला आहे. ते चौकशी आयोगात नाही ते सत्य बाहेर येईल असं मला वाटतं. नक्की सर, मागच्या वर्षीचा जर NCRB आपण रिपोर्ट बघितला तर महाराष्ट्र राज्याचा सगळ्यात पहिला क्रमांक आहे तो म्हणजे महिलांविरुद्ध अत्याचाराचा. तर नक्की याच्यामधले आपण पॉझिटिव्ह बाजू जर बघितली तर असंही असू शकतं की महिला त्यांच्यावरती होणाऱ्या अत्याचारांबद्दल जास्त बोलू लागलेत किंवा त्याच्याबद्दल तक्रार दाखल करू लागलेत. पण जर नेगेटिव्ह बाजू बघितली तर अत्याचार तर वाढतोच आहे. मग ह्याच्याकडे तुम्ही कसं बघता? अत्याचार मी मगाशी सांगितलं तुम्हाला, जरा वातावरण आपल्या सगळ्या संस्कृतीत सैरभैर व्हायला लागली. त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी जागच्या जागी उपलब्ध आहेत. हे मोबाईलचं एक माध्यम आहे. या माध्यमातून मी तुम्हाला सांगितलं की सगळ्या गोष्टी अशा ज्याला म्हणता येईल पॉर्न हे असेल, पॉर्नोग्राफी असेल किंवा इतर गोष्टी असतील या सहज उपलब्ध झाल्या आहेत. दुसरी गोष्ट कॉलेजेसची किंवा इतर गोष्टींची संख्या एवढी वाढली, बाहेर पडणाऱ्या मुलींची संख्या वाढली. आणि यातनं तू म्हणाली तसं एक पॉझिटिव्ह एक पण घेता येईल की ऍटलिस्ट पोलीस तक्रारी घेतात हे तरी दिसतंय. नाही तर मग तक्रारीच कमी घ्यायच्याच नाही म्हणजे मग तुमच्या रेकॉर्डवर तक्रारीच दिसणार नाही असंही आहे. तरी जरा चांगल्या प्रकारे पोलीस तक्रारी घेत आहेत. आता प्रत्येक पोलीस स्टेशनला एक महिला अधिकारी कमीत कमी. बरोबर. त्याच्यामुळे मुलींना आपल्या तक्रारी देणं सोपं जावं, त्यांना काय जे सांगतोय आपण ते चांगल्या प्रकारे ते दुसऱ्या महिलेला सांगू शकतील म्हणून महिला अधिकारी दिलेत. अशा प्रकारे दिल्यामुळे तक्रारी दाखल होत आहेत. आणि थोडंसं कारवाई करावी. बऱ्याचशा आता पोलीस आम्हाला एक माहिती होतं पूर्वी कुठलंही पोलिसिंग हे
ज्याला म्हणता येईल की जर बॅकफुटवरचं पोलिसिंग असेल तर ते पोलिसिंग होत नाही, त्याला अग्रेसिव्ह पोलिसिंगच करायला लागतं. आणि जर अग्रेसिव्ह पोलिसिंग नाही केलं तर समाजात पोलिसांचा दरारा राहत नाही, हे मला नक्कीच माहिती आहे. त्यासाठी पोलिसांनी अग्रेसिव्ह पोलिसिंग करावं. वेळोप्रसंगी असं वाटतं पोलिसांना आपल्यावर कारवाया होतील, अशा वेळी वरिष्ठांनी पण त्यांच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे. जे अधिकारी फील्डवर काम करतात त्यांचं जर काही इंटेन्शन चुकीचं नसेल तर त्यांना प्रोटेक्शन दिलं पाहिजे, त्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे. कायद्याने म्हणा, मानसिकदृष्ट्या त्या अधिकाऱ्यांना धीर दिला गेला पाहिजे. असं जर करतील, हेच पोलीस आहेत ना, ते हे काही नवीन थोडीच आले, सगळे बरोबर आमच्या वेळेचेच पोलीस आहेत ना, ते बॅकफुटवर का जात आहेत हाही एक विचार करायला पाहिजे ना. नक्कीच. सर, आपण या सगळ्या घटनांकडे बघितलं, त्याच्यावर चर्चा देखील केली, पण जे पुण्यात अजून एक सारखी गोष्ट घडते ती म्हणजे की कोयताचा वापर, जे शस्त्र आहेत त्याचा धारदार वापर, रागाने बघितलं तर त्या अंगावर वार करणं असू दे, किंवा फक्त काही आरेला कार्य केलं म्हणून कोयत्याचे वार आणि गाडी तोडफोड, हे सगळे जे प्रकार आहेत ते सारखे वारंवार पुण्यात घडत आहेत. तर पुन्हा एकदा माझा हाच प्रश्न आहे की पोलिसांचा वचक या सगळ्या गोष्टींवरती कमी झालाय का? कारण आपण बघतो की 15-20 वर्षांच्या मुलांकडे किंवा एक 20-22 वर्षांच्या मुलांकडे कोयत्यासारखा एक शस्त्र ते बाळगतात आणि त्यानंतर सुद्धा एक अशी ठोस कारवाई आपण झालेली नाही पाहायला मिळाली. अशात अलीकडच्या काळामध्ये बऱ्याच वर्षापासून मला एक ट्रेंड दिसून आलाय की ज्याला म्हणता अज्ञान म्हणजे 16 वर्षाच्या आत, बरोबर, तर अशी मुलं गुन्हेगारीत जास्तीत जास्त ओढायची, त्यांच्याकडनं क्राईम करून घ्यायचा, म्हणजे मग त्यांच्यावर त्यांना काही शिक्षा लागत नाही. ज्युएनएल कोर्टात केस चालते, त्यांना सुधारगृहात पाठवतात. सुधारगृहात ते काही घरी तिथे नसतात, तर तिथली परिस्थिती इतकी वाईट आहे, तिथे संरक्षक नसतात, कोणी नसतंय, तिथे काउन्सिलिंग करायला लोक नसतात की गुन्हेगारी पासून याने लांब जावं म्हणून. तर अशा प्रकारे ही मुलं याच्यामध्ये येत असतात आणि या मुलांकडनं वापर करून घेणं हे नेहमीच त्यांचा प्रकार आहे. आणि हे जे कोयत्याचं जर म्हटलं तर पुण्याची ही मोडस ऑपरेंडीच आहे. म्हणजे 25 वर्षापासून आम्ही बघतोय की कोयत्याने मारायचं, रिव्हॉल्वरने गोळी घालायची, ते पहिल्यापासूनच प्रकार आहे. परंतु ही लहान मुलं, छोटी मुलं जरा क्राईम मध्ये जास्त यायला लागली. विवेक फार कमी असतो या मुलांना, डेअरिंग प्रचंड असते आणि गुन्हेगारीचं आकर्षण असतं, त्यामुळे ही मुलं हा क्राईम करत असतात. थोडासा प्रकार वाढला आहे आणि मला असं वाटतं मोटरसायकल जाळणं बिळणं आहे ना, हे थोडंसं सामाजिक स्तरांवरची भांडणं की काय असं मला वाटायला लागलं. बरोबर, की ते आपल्याला मिळत नाही ना. सर, कुठे ना कुठेतरी याला कारण असं पण असू शकतं का की आपण बऱ्याचदा बघतो की जे गुन्हेगार आहेत एखाद्या कुठल्या घटनेतले, तर ते सराईत गुन्हेगार असतात बऱ्यापैकी. तर कुठे ना कुठेतरी हे जे वाढते गुन्हेगार आहे पुणे शहरातली, तर सराईत गुन्हेगार असतील किंवा तडीपार केलेले काही गुन्हेगार असतील, तर त्याच्यामुळे हे वाढत चाललंय का? तसंही काही नाही, गुन्हेगारांकडे जरा अट्रॅक्शनच भरपूर व्हायला लागले. तुम्ही समाज माध्यमं बघितली, कुठेतरी तलवारीने केक कापणं म्हणा, कुठेतरी मोटरसायकल वाढदिवसाला रॅलीज काढणं म्हणा, रात्री 12 वाजता 1 वाजता 200 मोटरसायकलचं रॅली, मोटरसायकल जोरात आवाज करत निघणं म्हणा, किंवा कुठेतरी उभं राहणं म्हणा, जेवायला जाणं एकत्र म्हणा, सगळं तिथे जाऊन गोंधळ करणं म्हणा, या जे चौपाट्या चालल्यात रात्री 2-2, 3-3 वाजता तिथे फिरणं म्हणा, म्हणजे त्यांना असं वाटतं की आपल्याला काही कुठे घरबंदच नाही, कुठे स्वैर आहे आपण, आणि या स्वैरपणाच्या भावनेतनं हे सगळं घडतंय असं मला वाटतं. यासाठी छोट्या छोट्या गोष्टींकडे, ज्याला पेटी क्राईम्स म्हणतात, ते पेटी क्राईम्सकडे तुमचं लक्ष पाहिजे आणि ते क्राईम तिथले तिथे दाबले गेले पाहिजे, तर ते त्याचं रूपांतर त्याचं धाडसात होणार नाही आणि पुढे तो जास्त कारवाई करणार नाही. गँगस्टर अशा किती गँग आहे पुण्यामध्ये? फार काही गँग नाही, 10 गँग आहे पुण्यामध्ये, 1 कोटीचं लोकसंख्या आहे आणि त्या काही गँग सक्रिय आहेत, काही अजून ज्याला म्हणतात की त्यांना काही म्हणजे ते हायलाइट्स मध्ये आलेले नाहीत. अशा ज्या गँग्स, या गँग दाबायला काही फार वेळ लागत नाही. थोडासा पोलिसांनी जरा मोकळा हात राजकीय लोकांनी द्यायला पाहिजे आणि थोडा राजकीय हस्तक्षेप पण कमी करायला पाहिजे असं मला वाटतं. पोलीस आहेत तेच आहेत, त्यांची मानसिकता का बदलते हा पण एकदा अंतर्मुख होऊन चर्चा करण्यासारखा आहे आणि विचार करण्यासारखा विषय. नक्कीच. आणि एक असा प्रश्न होता सर की शरद मोहोळचं जे आपण मर्डरची केस बघितली किंवा बाबा सिद्दीकीची मर्डर केस, त्याच्यातलं बिश्नोई गँगमधले लोणकर बंधू हे पुण्यासारख्या शहरात वास्तव्यास होते, तर मग आणि शरद मोहोळची पूर्ण ती रेकी केलेली होती, किंवा मग असे जे प्रवृत्तीचे लोक आहेत की जे माहिती आहे की हे या गँगशी निगडीत आहेत, तरी पण मग त्यांच्यावरती कारवाई का नाही होत? कारवाई पोलीस आपल्या परीने करण्याचा प्रयत्न करत असतात, पण कुठेतरी कारवाई अपुरी पडते असं मला वाटतं, अपूर्ण पडते. आणि गुन्हे तर असेच होतात ना, आधी रेकी केली जाते, त्याचे
वेअरअबाउट्स बघितले जातात, त्याचे ज्याला म्हणता येईल जायचे रस्ते बघितले जातात. तर अशा वेळी ते थोडंसं रेकीकरूनच कारवाया किंवा गुन्हे करतात. आणि शरद मोहोळच्या केसमध्ये तेच झालंय. आणि त्यात पोलिसांना माहिती असायचं काही कारण नाही की काय करतायत. बऱ्याचदा असं असतं की आपल्या ज्याला म्हणता येईल आपल्या रीचच्या बाहेर असतात ते गोष्टी, आणि मग ते टोळी युद्धात पटकलेले असं म्हणता येईल की काय ते काय सर्व्हायवल मर्डर असतात. लोणकर बंधूंचं कसं सर, की ते इकडे राहत होते, त्यांनी ज्यांनी बाबा सिद्दीकीवरती अटॅक केला त्या दोघांना इथे 1 महिना त्यांनी ठेवलेलं होतं. मग काय म्हणायचं काय त्याच्यावरती माझा असा प्रश्न होता की तेव्हा पोलिसांना हे कळलं नाही का की बिश्नोई गँगच्या निगडीत एखादा माणूस आहे जो काही गुन्हेगार. माझ्या माहितीप्रमाणे आतापर्यंत मला वाटतं पहिल्यांदाच डिटेक्ट झालं की बिश्नोई गँगचे पुण्याशी काहीतरी संबंध आहे. मला वाटतं ही पहिलीच केस असेल. माझ्या तरी बघण्यात नाही किंवा ऐकिवत नाही की बिश्नोई गँगने पुण्यात जाळे पसरलेत किंवा काहीतरी त्यांनी खंडणीचे गुन्हे चालू केलेत, काही रॅन्सम मागतायत किंवा काहीतरी जमिनींचे काही मॅटर्स करतायत. असं बिश्नोई गँगचं यापूर्वी नव्हतंच पुण्यात, पहिल्यांदाच ते झालं. त्याच्यामुळे सहसा लक्षात यायला तेवढ्या मोठ्या शहरात नक्की काय होईल. तसं बघितलं तर मग आपण कोंडवा वगैरे परिसरात सगळेच टेररिस्ट लोकांनी शेल्टर घेतलेला आपल्याला आढळून येतो. दिल्लीत बॉम्बस्फोट झाले असतील, सुरतला बॉम्बस्फोट झाले असतील, तर आपल्याकडे इथे शेल्टर घेतलेला दिसून येतोय. किंवा काही प्रमाणात आपण जर बघितलं नक्षलवादी आहेत, अर्बन नक्षलाईट, ते पुण्यामध्ये शेल्टर घेतात. मग हे सगळ्याच गोष्टी आता कसं झालं, पुणे हे महाराष्ट्रातलं जवळजवळ नंबर 2चं शहर झालेलं आहे. 1 नंबर मुंबई, 2 नंबर पुणे. मग छोटे शहर आहेत, नागपूर असेल, नाशिक असेल, औरंगाबाद असेल. नागपूर आहे पण नागपूर जरा अजून एक वेगळं पडते, पण सेंट्रली थोडंसं मुंबईला जवळ असल्यामुळे गुन्हेगारांची जायची यायचे मार्ग, रस्ते, दळणवळण, सगळ्या गोष्टी त्यांना इथे फेवरेबल आहे पुण्याला. तर पुण्याकडे त्या दृष्टीने खरंच आता लक्ष द्यायची वेळ आलेली असं मला वाटतंय. मी त्याच प्रश्नाकडे येणार होतो सर, की तुम्ही या सगळ्या प्रकरणांना ज्या प्रकरणांवरती आपण आता चर्चा केली, तुम्ही कसं हँडल केलं असतं या सगळ्याला? बेसिकली आमच्या काळामध्ये सुदैवाने म्हणा आम्हाला जेही पोलीस कमिशनर्स मिळाले किंवा वरिष्ठ अधिकारी मिळाले, डीसीपी असतील, हे खूप स्ट्रॉंग होते. DN जाधव साहेब होते, सत्यपाल सिंह साहेब होते, वरवणकर मॅडम होत्या, हे सगळ्या उमराणीकर सर होते. हे सगळे लोक इतके स्ट्रॉंग होते की यांचं म्हणणं होतं की तुमचं इंटेन्शन वाईट नाही ना, मग तुम्ही थोडासा हात मोकळा केला तरी चालेल गुन्हेगारांच्या बाबतीत. त्याच्यामुळे गुन्हेगारांना तो मेसेज गेला होता की नाही, आपल्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई कुठल्याही लेवलपर्यंत हे लोक करतील. म्हणून गुन्हेगार त्यावेळी शांत बसत होते. सगळं उभं राहायला पाहिजे, गुन्हेगारांच्या पाठीमागे यायला पाहिजे. राजकीय हस्तक्षेप अलीकडच्या काळात मला थोडासा वाढलेला दिसतो. कदाचित त्याला कारण वेगवेगळे असतील. तसा हस्तक्षेपही वाढता कामा नाही वाढला तरच हे कंट्रोल होईल. आणि सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे पोलिसांनी आपलं अस्तित्व लोकांना दाखवलं पाहिजे. त्यासाठी पायी पेट्रोलिंग म्हणा, रात्रीचे जे हॉटेल्स रात्रभर चालू असतात, हे सगळे इलिगल बंद झालं पाहिजे, जेणेकरून लोकांना मेसेज जाईल की इथे खपवून घेतलं जाणार नाही, सब कुछ चलता आहे असं झालं की मध्ये लोकांना मेसेज जातो. सर, एक शेवटचा प्रश्न, जसं मी मगाशी उल्लेख केला, पुणे नेमकं बिघडलं कुठे? पुणे असं काही एका दिवसात बिघडत नसतं. मी सॉरी इंटरप्ट करते, पण आपण ज्या पुणे शहराला शिक्षणाचं माहेरघर म्हणतो, आता बाहेरचे लोक म्हणतात की आता हे गुन्हेगारीचं माहेरघर झालेलं आहे. नाही, एखादं असं काही फार प्रकार कुठे घडलेत असं काही नाहीये. म्हणजे मी समर्थन करतो असं कृपया हे करू नका. परंतु काय झालं, मीडियामुळे इतकं हाईप होतंय सगळ्यात की असं वाटतं की इथे काय रात्री मुलींना फिरणं सुरक्षित नाहीये, मुलगी एकटी फिरू शकत नाही, आपली मुलगी एकटी ते राहत नाही, हे मीडियामुळे होतं. तसं प्रत्यक्ष तुम्ही जेव्हा परिस्थिती बघतात तसं तुम्हाला जाणवतं का? मला सांगा, नाही जाणवत ते. पण त्यासाठी ऍक्च्युअल हे काही एका दिवसात कुठलंही शहर बिघडत नसतं. पुण्यात तसंच झालं. जसं 2003 पासून IT इंडस्ट्री इथे आल्या. IT इंडस्ट्री आल्यामुळे जास्त पगाराच्या नोकऱ्या झाल्या, तरुण मुलं नोकरीला यायला लागले, पैसा भरपूर आला. पण शहरीकरणाचं एक हळूहळू शहरीकरण म्हणण्यापेक्षा विद्रुपीकरण व्हायला लागलं. मग त्याच्यामध्ये कामाचा स्ट्रेस वाढला IT कंपन्यात. त्याच्यामुळे ड्रग्ज आले, मुलं दारूच्या आहारी गेली, ड्रग्सच्या आहारी गेली. मग ते करता 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 तरुण वर्गाकडे ते आलं, मग विद्यार्थ्यांकडे गेलं. तू तर म्हटली असं त्याप्रमाणे पुणे हे ज्याला पूर्वेचं ऑक्सफर्ड म्हणतो आपण, तर ऑक्सफर्ड आहेच, विद्येचं माहेरघर आहे. काही मुलं तिकडे वळलीत. म्हणून आजही असं काही संपल्यासारखं नाहीये. हल्ली ज्या चर्चा चालतात ना मीडियावर की पुन्हा सगळं संपलंय, सगळं काहीच नाही राहिलं, तसं काही मला वाटत नाही. प्रकार घडतायत, अत्यंत घृणास्पद आणि ज्याला म्हणता येईल की ज्याला हिंद क्राईम म्हणतो आपण, तसा क्राईम आहे. पण असं नाहीये की काही अजूनही अबाधित आहे. फक्त आता याच्यापेक्षा जास्त वाढू देऊ नये असं मला वाटतंय. नक्कीच. आता जसं
खरं तर सरांनी सांगितलं यातल्या सगळ्यात 2 महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे की पुणे अजूनही शिक्षणाचंच माहेरघर आहे, गुन्हेगारीचं माहेरघर नाहीये. त्यासोबतच सत्य परिस्थिती ही आहे की गुन्हेगारी तर वाढत चालली आहे, पण याच्यावरती आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी अजून थोडंसं ग्राउंड पोलिसिंगकडे त्यांनी कल दिला गेला पाहिजे, कारण कुठे ना कुठेतरी ते अपुरं पडतंय. आणि त्यासोबतच राजकीय हस्तक्षेप जो आत्ताच्या काळात वाढलेला आहे, तो जरी कमी झाला तरी पोलिसांना एक अपर हँड मिळतो की त्यांचा वचक जो आहे गुन्हेगारांवरती कायम ठेवण्यासाठी. तर आता हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे की नक्की आगामी काळामध्ये पुणे पोलीस ह्या सगळा गुन्हेगारीचा प्रकार जो पुणे शहरात वारंवार वाढत चाललेला आहे, दिवसेंदिवस वाढत चाललाय, त्याच्यावरती कसा आळा घालतात. NDTV मराठीसाठी रेवती हिंगवे, पुणे.